महर्षी पतंजलींनी योगाची 8 अंग सांगितलेली आहेत. तर ती 8 अंग कोणती ते आपण बघूया. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर आता तुम्ही म्हणाल, की हे सगळं काय आहे? चला तर मग बघूया. आपल्याला यम, यम म्हणजे काय असतं? तर तत्त्वे. तत्त्वे म्हणजे कोणती? आता ती तत्त्वे म्हणजे कोणाशी खोटं बोलू नये, कोणाला फसवू नये, नंतर चोरी करू नये, ही झाली तत्त्वे म्हणजे यम. आणि नियम, नियम म्हणजे काय? नियम म्हणजे जे आपण रोजची नित्यकर्मे करतो. जसं की मनाची आणि शरीराची जी स्वच्छता करतो, ते झालं. म्हणजे रोजची जी कर्म असतात, ते झाले नियम. म्हणजे थोडक्यात काय नियम म्हणजे कर्मे. त्यानंतर आहे आसन. आसन म्हणजे काय, की शरीराची स्थिती, की ज्यामुळे आपण शरीराला आराम देऊ शकतो. नंतर शरीराची जी हालचाल आपण करतो, त्यामुळे आपले जे पेन्स असतात, जे काही कोणाचं दुखणं असतं, कोणाचं पाठीचं, कोणाचं पायाचं, कोणाचं गुडघ्याचं, तर हे सगळं ज्याने आपण बरं करतो किंवा कमी करतो, त्याला म्हणतात आसन. आणि प्राणायाम. आता प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम म्हणजे प्राणशक्ती नियंत्रित करणे. प्राणशक्ती म्हणजे काय? आता प्राण म्हणजे आपल्या शरीरात जो असतो तो. म्हणजे ज्यामुळे आपण आज जिवंत आहोत त्याला म्हणतात प्राण. आणि ती प्राणशक्ती आपण नियंत्रित करायची. मग ती कशी करायची? ती श्वासाचं नियमन करून. मग श्वासाचं नियमन कसं करायचं? तर तेच ह्या प्राणायामामध्ये शिकवले जातं. त्यानंतर आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, की जगातील ज्या वस्तू आहेत त्यांच्यापासून स्वतःला दूर करणे. म्हणजे आपल्याला आसक्ती कमी करणे थोडक्यात. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जर खूप वाटत असेल, की हे आपल्याला मिळायला हवं, ते आपल्याला मिळायला हवं, किंवा एखादे खाण्याची इच्छा होते, की ही आपण खावीशी वाटते, किंवा असं याला नियंत्रित करायचं, याला दूर ठेवायचं किंवा त्याला दूर करणे म्हणजे प्रत्याहार. आता धारणा. धारणा म्हणजे काय, की मन एकाग्र करणे. मन एकाग्र करणे. मग ते कसं करायचं? शांत बसायचं. आपली आता ते मी तुम्हाला शिकवणारच आहे, पण थोडक्यात सांगते. शांत बसायचं, दोन्ही हाताची अशी मुद्रा करायची आणि डोळे अलगद मिटवायचे आणि आपलं चित्त एका ठिकाणी एकाग्र करायचं. तर याला म्हणतात धारणा. याला म्हणतात धारणा. आणि ध्यान काय असतं मग? धारणा जर हे आहे तुम्ही म्हणता, तर असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर ध्यान म्हणजे काय, की जे आपण एकाग्र केलेलं चित्त आहे ते इतकं एकाग्र करायचं, की आपल्याला बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही. म्हणजे आपल्याला जरी आवाज जरी ऐकू येत असतील आजूबाजूला, तरी ते त्याच्याशी आपला म्हणजे ते जाणीवच नको व्हायला, इतकं आपलं एकाग्रचित्त त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात ध्यान. तर धारणा झालं, ध्यान झालं आणि आता धारणा झालं, ध्यान झालं, त्यानंतर आहे समाधी. समाधी ही स्थिती खूप अवघड आहे मित्रांनो. समाधी म्हणजे काय, की आपल्या आत्म्याचा साक्षात्कार. मग तो कसा होतो? तर जसं-जसं तुम्ही ध्यान करत जाल, तसं-तसं तुमचे जे कुंडलिनी शक्ती असते ती जागृत होत जाते. आणि ती जागृत झाली, की मग आपल्याला आपल्या आत्म्याचा साक्षात्कार होतो. तर हे करणं खूप अवघड आहे मित्रांनो, पण तुम्ही करू शकता.